मुलांना जर आपण जास्त मदत करत असलो, पैशाच्या बाबतीत किंवा कुठल्याही बाबतीत प्रमाणाच्या बाहेर जर मदत करत असलो मुलांना, तर ते घडतील का बिघडतील? मुलांना जर तुम्ही म्हणजे खूप जास्त मदत करत असाल, तर ते घडतील का बिघडतील? तर हेच आपल्याला आजच्या व्हिडिओत बघायचंय. हे बघा, आता मागच्या ह्याच्यात बघितलं, बऱ्याचशा गोष्टी बघितल्या. तुम्ही जर ती सुद्धा व्हिडिओ बघितली असेल, तुम्हाला त्यात थोडीशी क्लॅरिटी येईल. पण मला असं म्हणायचं आहे, आई वडिलांचं असं की कुठलेही आई वडील असतं, त्यांचं असं असतं की दिवाळी आली तर तेच कपडे, गणपती आले तेच कपडे, कुठला सण आला तरी तेच कपडे. कधी काय पैसे लागले स्वतःच्या ह्याच्यासाठी तरी अजिबात खर्च नाही करणार. कुठला आजार आला तर घरातच काहीतरी गोळी वगैरे घेऊन ते बरे करतील. म्हणजे असे बऱ्याचशा गोष्टी ज्या आई वडील आयुष्यभर काटकसर करत असतात. आयुष्यभर म्हणजे मुलं जन्मल्यापासून शेवटपर्यंत आई वडील हे काटकसर करतच असतात. म्हणजे कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता. तर मला असं म्हणायचं आहे, तुम्ही एवढं सगळ्या गोष्टीचा त्याग करून सुद्धा मुलं घडू शकतात का? प्रश्न अवघड पण आहे आणि काय काय जणांसाठी सोपा पण आहे. आता मला जेवढं माझ्यानुसार सांगता येईल तेवढं मी सांगेन तुम्हाला. मुलं घडतील का बिघडतील, आई वडिलांची मदत जर असेल मुलांना म्हणजे खूपच, तर ते घडू शकतात का बिघडतील? आता तुम्ही एवढं सगळं म्हणजे काटकसरीची कसरच नाही सोडत, ते सगळं करून सुद्धा आता प्रश्न असा आहे की मुलं खरंच तेवढ्या मनापासून अभ्यास करतील, खरंच तेवढ्या मनापासून तुमच्यासाठी काहीतरी चांगले वागतील, खरंच रोजच्या जीवनात बदल करतील? हे तुमचं बघून रोजच्या रोज तुम्ही रोज जे काय करताय, कामावर जाताय, काही गोष्टींचा त्याग करताय, तर हे सगळं बघून ते खरंच बदलतील का नाही? तर माझा उत्तर असा आहे की नाही बदलणार. बदलणार नाहीत हे स्पष्ट आहे. तुम्ही तिकडं जगातला माउंटन असू दे, पर्वत असू दे, पूर्ण खोदून आणा त्यांच्यासाठी, किंवा आकाशातून सोनं घेऊन या, तरी ते मनापासून तुमच्यासाठी नाही करणार. आता का नाही करणार? तर इथं असं आहे की जोपर्यंत आता तुम्हाला जर पायाला ठेच लागली तर त्याची वेदना आहे ना, ते तुम्हाला स्वतःलाच कळते. समोरच्या माणसाला, तुमच्या भावंडाला किंवा कोणाला असू दे बाजूचा, कोणालाच कळणार नाही. स्वतःच्या पायाला लागलेली ठेच ही फक्त स्वतःलाच त्याची वेदना कळते. तसंच आहे, जोपर्यंत मुलांना त्याची ठेच नाही लागत ना, तोपर्यंत ह्या अशा गोष्टी अजिबात कळणार नाही. तुम्ही त्याच्यासाठी दिवसभर राबा, थोडी काटकसर करा, किंवा घरात आजारी तुम्ही असाल तर काही गोळी खाऊन बरे व्हा. ह्या गोष्टी त्यांना जास्त अफेक्टच करणार नाहीत. केव्हा अफेक्ट करतील? जेव्हा स्वतः ठेच लागतील त्यांना. आपण काय करतो, मुलांना ना खूप खूप काही देऊन ठेवतो. त्यामुळे काय होतं, मुलांची जी प्रगती करायची जी क्षमता असते तीच कमी होते. तर हे असं आहे
जर तुम्ही असं समजू नका की मुलांसाठी मी भरपूर केलं. आता काय काय आई वडील सांगतात बघा, काय एवढे तुम्ही ऐकलं पण असेल, मी आता एवढं आयुष्यभर मुलासाठी एवढं केलं पण तो मला आता स्वतःला बघत नाही. एवढे मी कष्ट केले, एवढी त्याला शिकवली, तर आता मलाच बघत नाही मुलगा. तर तुम्ही जेव्हा त्याला देत होतात ना, काही वह्यांसाठी पुस्तकांसाठी पैसे देत होतात, कपडे आले कपड्यासाठी देत होतात, मोबाईल घ्यायचा मोबाईलसाठी देत होतात, किंवा शाळेची फी आली त्याला लगेच देत होतात, कॉलेजसाठी खर्चाला तो दिलात, लग्न करायला त्यासाठी तुम्हीच पैसे दिलात. त्यांनी जरा कुठं पण स्वतःचा मुलगा असतो ना, मुलगा ह्याला म्हणतात की जरा त्याला बापाची आईवडिलांची थोडीशी जरा जाणीव आहे. ज्या मुलाला आईवडिलांची जाणीव नाही ना, त्याला आता तुम्हीच समजा त्याला काय म्हणायचं. तुम्ही कधी कधी काय करता, तुम्हाला वाटतं की आईवडिलांना मुलांना खूप मदत केली म्हणजे ते घडतील, पण हे चुकीचं आहे. किती काही केलं तरी काही गोष्टींवर जोपर्यंत तुम्ही मर्यादा नाही टाकत, कंट्रोल नाही टाकत, तोपर्यंत त्यांना त्यांची जाणीव नाही होत. त्यामुळं हेच आपल्याला याच्यात डिस्कस करायचं होतं की घडतील का बिघडतील. तर तुम्ही असं समजू नका की मी आयुष्यभर आता मुलासाठी भरपूर काय करतोय म्हणजे तो चांगला घडल, अभ्यास करल. नाही, हे चुकीचं आहे. तुम्ही त्याला पैसे देताना, काही गोष्टी देताना हे ऑब्झर्व करा की त्याच्या म्हणजे जसं जसं मुलं मोठे होतील ते ऑब्झर्व करा, त्याच्यात समजदारपणा किती आहे. समजदारपणानुसार तो किती काय खर्च करू शकतो हे द्यायच्या अगोदर थोडंसं ऑब्झर्व करा. तुम्ही ऑब्झर्व नाही करत, काय नाही करत, काही गोष्टी लगेच मागितल्या दिल्या, काही गोष्टी लगेच मागितल्या दिल्या. कधी कधी थोडं ऑब्झर्वेशन पण महत्वाचं असतं. कधी कधी मुलांना वेळेवर न दिलेले पैसे सुद्धा त्यांच्यासाठी महत्वाचे असतात. तर आता असा प्रश्न आहे की मुलं घडतील का बिघडतील. तर नाही घडणार जर त्यांना स्वतःच्या गोष्टी स्वतः करायच्या. तुम्ही जर स्वातंत्र्य नाही दिलं तर नाही करू शकत. कधी कधी तुम्ही नाही म्हणलं तरी, नाही म्हणलेलं सुद्धा त्यांच्यासाठी चांगलं असतं. तर मग तुम्ही आता म्हणाल मग घडतील कशी. तर हेच आता आपल्याला एक 3-4 अजून व्हिडिओत सगळं बघायचं आहे व्यवस्थित. तर जे मला वाटलं ते तुमच्यासोबत शेअर केलं. आणि माझं असं नाही की मी कुठलं तरी इथं पुस्तक वाचतोय तिथं पुस्तक वाचतोय मी तुम्हाला सगळं सांगतोय. काही गोष्टी प्रॅक्टिकल एक्सपिरियन्समधून मी तुमच्यासोबत शेअर करतोय प्रत्येक व्हिडिओमधून. तर काही क्वेरीज असेल कॉमेंटमध्ये मेन्शन करा. लवकरच भेटू महत्त्वाच्या व्हिडिओत. थँक्यू.